नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। आता आपण काय करणार आहोत बघूया, दाखवतो तुम्हाला। बघू शकता माझ्या हातामध्ये काय आहे, आंबा आहे, आंबाडी आहे, बघू शकतात। हे बघा, आणि एक दोन पायरीचे आंबे सुद्धा आहेत, पायरीचा आंबा आहे, बघू शकता। आणि आता आपण या आंबाड्याचे आणि मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता आमच्याकडे केवढे आंबाडे आहेत ते। आता आपण याचे रायते करणार आहोत। आणि यामध्ये 2-3 पायरीचे आंबे सुद्धा आहेत। हा एक पायरीचा आंबा आहे आणि हा एक पायरीचा आंबा आहे। 4 आंबे आहेत पायरीचे। हा एक पायरीचा आंबा आहे आणि हा बाकी हे सगळे आंबाडे आहेत, बघू शकता कशा आहेत ते। आणि याचे आता आपण रायते करणार आहोत, ते पण पहिलंच रायते आहे, बघू शकता। आणि तुमच्याकडे आंबाड्यांना काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा। आमच्या इकडे आंबाडेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा। आता आपण धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने, बघू शकतात स्वच्छ पाणी ओतले ते स्वच्छ धुवून घेऊया, कारण त्यामध्ये डिंक आहे, बाकी काय नाही। हे नॅचरल झाडावर पिकलेले आंबाडे आहेत, त्यामध्ये कोणते औषध वगैरे काय केलेलं नाही। स्वच्छ आंबाडे धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचे रायते करूया। मित्रांनो, धुवून घेतलेले आंबाडे आता आपण सोलून घेऊया। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बघू शकता। आता आपण ते सोलून घेऊया अशा प्रकारे। अशा प्रकारे सालं काढून घ्यायची असतात पहिली। आणि साल बाजूला टाकूया। दुसरा पण आंबाडा घेऊया। आतमध्ये बघू शकता आंबाडा अशा प्रकारे असतात। ताटामध्ये सोलायचे असतात, बघा पूर्ण रस्सा आंबाडा आहे। कोणाकोणाला रायता आवडतं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा। आणि कोणाला रायतं हवं असेल तर आमच्याकडे येवा, खाऊ। आता सगळे आंबाडे सोलून झालेले आहेत आणि एका बाजूला सालं टाकलेली आहेत आणि एका बाजूला सोललेले आंबाडे आहेत, बघू शकतात। अशा प्रकारे सोलून घेतले पहिले आंबाडे आपण। आणि मित्रांनो, रायत्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, इकडे लसूण ठेवले आणि इकडे गूळ ठेवले, बघू शकतात। आपल्याला एवढं सगळं लागणार आहे रायत्यासाठी। आणि खोबरं पण किसून घेतलं आहे, लसूण सोलून घेतलेली आहे। चला मग आता। आणि मित्रांनो, मसाला पण टाकूया जरा, बघू। खोबरं टाकलं त्यामध्ये मसाला टाकतोय, बघू शकतात। मिक्सरचं भांडं आहे, आता आपण मिक्सरला लावूया आणि त्यामध्ये पण पाणी घालून घेऊया मित्रांनो, बघू शकतात। असं पूर्ण एक झालं पाहिजे आणि त्यात आपण मिक्सरला लावूया, वरती झाकण लावूया। आणि मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचे लागणार ते म्हणजे गूळ, ते आपण आता किसून घेऊया। लसूण पण लागणार आहे, बाजूला ठेवली आहे। आंबाडे जरा थोडे आंबट आहेत म्हणून गूळ घालावं लागतंय। एका टोपामध्ये आपण तेल ओतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मोहरी टाकतोय, बघू शकतात। मोहरी टाकतोय, तेल गरम झालेलं आहे। आणि मित्रांनो, आता आपण लसूण टाकतोय।
तेल गरम झालेलं आहे, मोहरी आणि लसूण टाकलेली आहे. आणि मित्रांनो आपण जे वाटप वाटलेले ना ते आता आपण आंबाड्याच्या रायत्यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता ते आपण टोपामध्ये ओतणार आहोत. लसूण लाल झालेले आहे. आता आपण आंबाड्यासकट वाटप ओतूया आतमध्ये. बाकी ते चांगला वास येतोय आणि खायला पण एक नंबर लागतं रायता. आणि यावर्षीचं हे पहिलंच रायतं आहे आमच्याकडे. आंबाड्यात नाही भेटणार तर रायता खाणं करतो लोक. आणि कोणाकडे आंबे असतील तर आंबाडे असेल तर पाठवून द्या आम्हाला. बघू शकतात रायतं शिजवायला ठेवलं जरा. बघा अशा प्रकारे सगळं टाकून घेतलेलं आहे. जरा ढवळून घेऊया. पूर्ण एक झालं पाहिजे ते आंबाड्याचं कट सगळं गुळ वगैरे लागलं पाहिजे त्याला. अजून आपलं मीठ टाकायचं आहे मित्रांनो. मीठ टाकूया. आपलं रायतं रेडी आहे. उकळी आता यायला चालू झालेली आहे बघू शकतात. आणि अशा प्रकारे आपलं रायतं रेडी आहे. मग खायला या मित्रांनो. बघू शकतात आपलं रायतं रेडी आहे आणि आता आपण ते खाणार आहोत. बघू शकता उतरलेलं आहे आणि बाजूला मसाले भात आहे आणि त्यासोबत रायता बघू शकता. आणि आता आपण जेवणार आहोत. आणि मित्रांनो आपण बशीमध्ये रायता घेतलेलं आहे बघू शकतात. आणि आता आपण ते खाणार आहोत. कोणी कोणी पहिले रायतं खाल्लं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. आणि मित्रांनो रायतं एक नंबर झालेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.